नाईन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. नुकताच काही वेळापूर्वी एक घटना घडलेली आहे. वडनेर गेट ह्या परिसरात पुन्हा एका 2 वर्षीय बालकाला उचलून नेल्याची घटना समोर आलेली आहे. आपले नाईन न्यूज महाराष्ट्राचे संपादक तबरेज शेख या ठिकाणी आहेत. तबरेज, नेमकी काय घटना घडलेली आहे? कारण ऑगस्ट महिन्यात देखील एका 3 वर्षाच्या बालकाला उचलून नेलं होतं आणि त्या ठिकाणी ही घटना ताजी होती. त्याचा मृत्यू झाला होता. आज काय घडलेलं आहे नेमकं या ठिकाणी? बरोबर आहे. नाशिकच्या वडनेर गेट परिसरात रात्री 10 वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या एका 2 वर्षाच्या चिमुकळ्याला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि याबाबत आता उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेली आहे. तसेच वन विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे. घटनेची माहिती मिळता मोठ्या प्रमाणात परिसरातील जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आता बिबट्याचा आणि ते 2 वर्षाचे जे लहान मुलाचं शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. एकूणच मागच्या महिन्यात 8 ऑगस्टला वडनेर गेटला घराबाहेर खेळत असलेल्या एका 4 वर्षाच्या चिमुकळ्याला बिबट्याने उचलून नेलेला होता. त्याचा मृतदेह सापडलेला होता. जवळपास 15 दिवस उलटले तरी ते बिबट्याला वन विभागाने पकडलेला नव्हता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वन विभाग कार्यालयावर मोर्चा देखील काढलेला होता. त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर तो बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे. मात्र वडनेर गेट परिसरात 5 ते 6 बिबट्या फिरत असल्याची माहिती देखील याआधी नागरिकांनी दिलेली होती. तरी देखील वन विभागाने कुठली खबरदारी घेतलेली नाही आणि आज पुन्हा एकदा 2 वर्षाच्या चिमुकळ्याला घराबाहेर खेळत असताना बिबट्यानी उचलून नेलेला आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये वन विभागाच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे. आता बिबट्याचा आणि लहान मुलाचा शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तबरेज, काही दिवसापूर्वीच या ठिकाणी घटना घडली होती. अनेक पिंजरे लावले होते. मला वाटतं 2 ते 3 बिबटे सुद्धा या ठिकाणाहून ताब्यात घेतले होते. परंतु आज पुन्हा ही घटना घडली. म्हणजे वडनेर परिसरात अद्यापही बिबट्याचा धाक आहे का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कोण कोण शोध घेत आहे या ठिकाणी? बरोबर आहे. मागच्या महिन्यात ऑगस्ट महिन्यामध्ये 8 ते 9 तारखेला घराबाहेर खेळत असलेल्या एका 2 वर्षाच्या चिमुकळ्याला बिबट्याने उचलून नेला होता आणि त्यानंतर परिसरात दहशतीचा वातावरण निर्माण झालेला होता. जवळपास 6 ते 7 बिबट्या या ठिकाणी फिरत असल्याची माहिती देखील स्थानिक नागरिकांनी वन विभागाला आणि पोलिसांना दिलेली होती. वन विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले होते. 1.5 महिन्यामध्ये 2 ते 3 बिबट्या या ठिकाणी जेरबंद देखील करण्यात आले. मात्र परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार अद्यापही सुरूच आहे. कारण या संपूर्ण जो परिसर आहे तो मिलिटरी भागात लागत असलेला परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि या ठिकाणी बिबट्या येत असल्याच्या समोर आलेला आहे. आज रात्री 10 वाजेच्या सुमारास एका जवानाच्या मुलाला 2 वर्षाच्या मुलाला घराबाहेर खेळत असलेल्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण जे नाशिक रोड परिसर आहे, जे वडनेर गेट परिसरात आहे, त्यामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे आणि आता बिबट्याचा आणि ते लहान मुलाचं शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेली आहे. तसेच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आता शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तबरेज, आपण बघू शकतो की मागच्या महिन्यात देखील रात्री उशिराच त्याला घराच्या बाहेरून उचलून नेलं होतं, परंतु मृत अवस्थेत सापडला होता. परंतु आत्ता आपण एक प्रार्थना नक्की करूया की हा 2 वर्षाचा मुलगा सुखरूप मिळाला पाहिजे, अशी आपण नाईन न्यूज महाराष्ट्राच्या वतीने प्रार्थना करूया. खूप खूप धन्यवाद. हे होते आमचे संपादक तबरेज शेख, नाईन न्यूज महाराष्ट्र, नाशिक.